कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए चारू, तोंड बंद ठेवा नाहीतर पस्तावशील। मी नाही घाबरत तुमच्या धमक्यांना। आता त्या सगळ्याच्या पलीकडे गेले, मी सांगितलं ना। आता मला कशाचीच भीती वाटत नाही। असे सगळे गुन्हे कधीच यांच्या समोर आलेत, पण मी ते तुमच्या सांगण्यावरून का करत होते हे तर मला सगळ्यांना सांगावंच लागेल। त्याशिवाय कोणालाही माझं म्हणणं कसं पटणार? चारू, बोलताना नीट विचार करून बोल। चारू तू बोल, आणि कोणाला घाबरायची गरज नाही आहे। तू दादा खोताच्या घरात उभी आहेस, बोल। दादा, उमा आत्या, लाली आत्या, माझं चुकलंय। मीच तुमची गुन्हेगार आहे। माझ्या हातून चूक घडली, पण ती नकळत घडली होती। मी काहीच मुद्दाम नाही केलं। खरं तर असं काही होईल ध्यानी मनी पण नव्हतं माझ्या। कसली चूक चारू? आणखीन काय केलास तू चारू? मी ते चारू, तू घाबरू नकोस। इथे कोणी तुला काही करणार नाही। काय झालं ते खरं खरं सांग। अगं चारू, आता बोल काय ते। ताईच्या मरणाला मी जबाबदार आहे। काय काय म्हणालीस? हो दादा, मी जबाबदार आहे। म्हणजे त्या दिवशी डुग्गू बरोबर खेळताना कानातलं पडलं असं तू म्हणालीस? ते दाईची गेली तिथे पडलं होतं? हो हो पंचवत्या, पण हे सगळं माझ्याकडून नकळत घडलं। मी काहीच मुद्दाम नाही केलं। दाईला मारण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता। हा एक अपघात होता। आणि त्या गोष्टीचा मला कायम पश्चाताप असेल। मी कधीच स्वतःला माफ करू शकत नाही। काय वाईट केलं होतं माझ्या आईने तुझा? कचक मारलंच ते का? सांग ना, कचक मारलं माझ्या आई? चारू बोल, काय झालंय ते तुला सांगावंच लागेल। त्या दिवशी ताईजीने श्रीनूला चापकाच्या फटक्यांची शिक्षा दिली होती। तेव्हा मला वाटलं ताईची माझ्या आणि श्रीनूच्या लग्नाच्या फेवर मध्ये, म्हणून त्यांच्याकडून हे पुन्हा वधवून घेण्यासाठी मी त्यांच्या खोलीत गेले। तेव्हा उमा आत्या तिथे होत्या। उमा आत्या आणि ताईची काहीतरी बोलत होत्या आणि ते मी ऐकलं। तेव्हा ताईची उमा आत्याला म्हणाल्या की दायची तुका वचन दिता हा, आपल्या शिनूचा लगीन होत ना ता ओवीशीच।
त्यांना ओवीच त्यांची नाचून व्हायला हवी होती. हे ऐकून मी हादरून गेले होते. आई खरंच असं म्हणाली होती की ओवीचं लग्न श्रीनू सोबत व्हावा असं तिच्या मनात. हो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या सगळ्यांना हे सांगणारही होत्या. मला वाटलं आता माझं आणि श्रीनूचं लग्न काही होऊ शकणार नाही. मी खूप घाबरले आणि उमा त्या दायचीच्या खोलीतून बाहेर पडल्यावर मी आत गेले. मी दायचेचं मन वळवायचा खूप प्रयत्न केला पण ते काही केलं ऐकायलाच तयार नाही. मी त्यांना म्हटलं की श्रीनूचं लग्न ते माझ्याबरोबर लावून देतील हे ते मला म्हणाल्या होत्या. मग त्या असा त्यांचा निर्णय नाही बदलू शकत. पण दायची काही केल्या ऐकायलाच तयार नव्हत्या. मी खूप विनवण्या केल्या पण त्या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. तुझा शिनूवर प्रेम असा पण त्याचा तुझ्या प्रेम नाही आना. ह्या सगळ्यात त्यांना दम लागला. मी त्यांच्याकडून वचन घेण्यासाठी त्यांच्या हातातला इनहेलर पंप हिसकावून घेतला. आणि जोवर त्या मला माझं आणि श्रीनूचं लग्न लावून देणार असं वचन देत नाही तोवर मी त्यांना पंप देणार नाही असं त्यांना सांगितलं. पण त्या काही केल्या ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी तब्याचा त्रास त्यांना सहन नाही झाला आणि माझ्या समोरच चारू, तू जे काय सांगतेस ते सगळं खरं आहे? हो दादा. नाही द्यायची. तुम्ही मला वचन द्या, मी तुम्हाला लगेच पंप देते. तुम्ही मला वचन द्या की तुम्ही माझं आणि श्रीनूचं लग्न लावून द्या. हातावर हात ठेवा ना द्यायची. तुम्ही एवढंच तर बोला की तुम्ही माझं आणि श्रीनूचं लग्न लावून द्या. एवढंच बोला मग मी तुम्हाला हे पंप देते आणि लगेच जाते इथून. मग मी नाही देणार पंप. चारू, केवढी निर्लज्ज मुलगी आहेस ग तू. हे सगळं करून चवरून वर रेकॉर्ड पण केलंस. अगं जरा देवाची तरी लाज बाळगायचीस ना. मी नाही केलं हे रेकॉर्ड. मेघना आंटीने रेकॉर्ड केलंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.